नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. लोकशाहीचा विजय आणि विकासाचा नवा संकल्प. किडेबिसरीच्या उपसरपंचपदी सौ प्रियांकाताई किशोर घेरडे यांची बिनविरोध निवड. सांगोला तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक पटलावर नेहमीच वेगळे स्थान जपणाऱ्या किडेबिसरी ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा आपल्या एकोप्याचे दर्शन घडवलं आहे. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीमध्ये सौ प्रियांकाताई किशोर घेरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. सत्तेपेक्षा गावच्या विकासाला प्राधान्य देण्याची परंपरा किडेबिसरीने या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी HS मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या प्रक्रियेत सौ प्रियांकाताई घेरडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि गुलालाची उधळण करत या निर्णयाचं स्वागत केलं. ही निवड केवळ एका पदाची नसून ती महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक आश्वासक पाऊल मानले जात आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना सरपंच श्रीकांत कोळेकर यांनी नूतन उपसरपंचांचे अभिनंदन केलं. यावेळी मार्गदर्शक म्हणून माजी सरपंच शिवाजीबापू घेरडे यांची उपस्थिती लक्षणीय होती, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या राजकारणाला नेहमी सुयोग्य दिशा मिळाली आहे. या प्रसंगी माजी उपसरपंच विकास साबळे, माजी सरपंच शोभा घागरे, सदस्य भावड्या घेरडे यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने या निवडीला पाठबळ दिलं, जे ग्रामविकासासाठी अत्यंत शुभ संकेत मानले जात आहे. कार्यक्रमाला पाचेगाव ग्रामपंचायत सदस्य विटाबाई करचे, लोणारी समाजाचे उपाध्यक्ष दादा घेरडे, गब्बर करचे, अजित करचे, गोरपडी गावचे उपसरपंच संपतभाऊ नरळे यासारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. तंटामुक्ती अध्यक्ष अनिल होळकर यांच्यासह श्रीमंत घेरडे, रमेश घेरडे आणि चंदू घेरडे यांनी नूतन उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. युवा नेतृत्वाचा कणा असलेले प्रवीण घेरडे, बाळू नुलके, मधू घेरडे यांच्यासह अनुभवी भीमराव घेरडे सर आणि विलास घेरडे सर यांनीही या निवडीचं कौतुक केलं. विशेषतः शिवाजीबापू घेरडे यांचे कट्टर समर्थक किशोर घेरडे यांच्या प्रयत्नांना या निवडीने यश मिळालं आहे. या सोहळ्यासाठी सुभाष घेरडे, आप्पासाहेब घेरडे, अजित घेरडे, रामा मलमे, बापू साबळे, मारुती घागरे, नाथातात्या घेरडे, दुदंबी घेरडे यासह प्राध्यापक पूनम घेरडे, मच्छिंद्र घेरडे आणि सर्जेराव घेरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. किडेबिसरी महिला मंडळाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रियांकाताईंच्या निवडीचा जल्लोष केला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही या निवडीला पाठिंबा दर्शवत शुभेच्छा दिल्या. उपसरपंच निवड झाल्यानंतर सौ प्रियांकाताई घेरडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की गावच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. सर्व ज्येष्ठ आणि सदस्यांच्या सहकार्याने किडेबिसरी गाव आदर्श गाव बनवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करू. या निवडीमुळे गावातील विकास कामांना नवी गती मिळणार असून सरपंच श्रीकांत कोळेकर आणि उपसरपंच प्रियांकाताई घेरडे यांच्या रूपाने गावाला एक तरुण आणि अभ्यासू नेतृत्व लाभलं आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सत्कार सोहळ्यानंतर संपूर्ण परिसरात आनंदाची लाट असून सर्व स्तरातून प्रियांकाताई घेरडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.